नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॅरमल कस्टर्ड विथ एग. त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा लिटर दूध, व्हॅनिला सिरप फ्लेवरसाठी, साखर घेतलेली आहे मी इथे अर्धा वाटी. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. 2 अंडी घेतलेली आहेत, 3-4 ब्रेड आहेत. तसं तर मार्केटमधून खूप सारे तुम्ही खात असणार कस्टर्ड, पण हे जे कस्टर्ड मी बनवते ते तुम्हाला खूप आवडेल. टेस्टी पण आहे आणि लहान मुलं पण आवडीने खाणार. तर हे ब्रेडचे तुकडे असे छोटे-छोटे करून घ्यायचे आपल्याला. तर अशा प्रकारे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला असे दूध टाकून घेऊन ब्रेडचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. 2 अंडी फोडून घेतलेली आहेत मी. आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मशीन असेल तर मशीनने करू शकता किंवा मिक्सरलाही वाटू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ब्रेडचे तुकडे पूर्ण ग्राइंड होईपर्यंत आपल्याला मशीन फिरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा कसं हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता व्हॅनिला सिरप टाकायचे आहेत आपल्याला 2 टीस्पून. त्यानंतर मी इथे साखर वितळून घेणार आहे. स्लो गॅसवरती वितळून घ्यायची आहे आपल्याला साखर. जोपर्यंत त्याचं सिरप होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरतीच आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे. साखर लागावी नाही याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत असंच आपल्याला स्लो गॅसवरतीच ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही इथे साखर विरघळलेली आहे. बघू शकता असा हा ब्राऊन कलर आला आहे. अजून थोडा ब्राऊन कलर आला पाहिजे याला. बघू शकता असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता स्लो गॅस आपण बंद करायचा आहे. हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला साईडला ठेवून द्या. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण हे दुधाचे मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्याच्या नंतर फॉइल पेपरने आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचे आहे. आता स्लोवर ठेवून आपण याला 2 शिट्या द्यायच्या आहेत. बघू शकता असे कस्टर्ड तयार झालेले आहे. जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कशी वाटली कॅरमेल कस्टर्डची तुम्हाला रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक